मुंबई महानगरपालिकेच्या आणि रेल्वेच्या नालेसफाईची पोलखोल करणारं एक खूप मोठं भयानक असं दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे। मी सध्या आहे कुर्ला स्टेशनच्या दरम्यान आणि कुर्ला स्टेशनच्या दरम्यान एक खूप मोठा नाला वाहतो। त्या नाल्याची सफाई झाली आहे का हे तुम्हीच बघून सांगा। ते जर आपण खाली बघितलं तर हा कुर्ला आणि विद्याविहार स्टेशनच्या जवळचा नाला जो कुर्ल्याच्या SCLRच्या ब्रिजवरून खाली बघितल्यावर ताबडतोब दिसतो। कोणालाही दिसेल की या नाल्याची नालेसफाई झाली आहे का, तर नाही। या नाल्याची नालेसफाई होण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न इकडे पडलेला आहे, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा या नाल्यामध्ये अडकलेला आहे जो अगदी 1 ते 2 दिवसात साफ होणं देखील शक्य नाही आहे। त्यामुळे पावसाळा तोंडावर आलेला असताना अशा प्रकारे नालेसफाई न झालेली असल्यामुळे याचा फटका मुंबईकरांना नक्कीच बसणार आहे। हा जो नाला आहे तो 2 दिशेने येतो। एकतर कुर्ल्याच्या इथून जो कारशेडचा भाग आहे त्याच्या बाजूला जी संपूर्ण झोपडपट्टी आहे तिथून हा नाला त्याचा एक जो आउटलेट आहे तो येतो। दुसरा जो आउटलेट आहे तो कुर्ला स्टेशनच्या जवळून येतो। अशा प्रकारे हा नाला जो आहे तो पुढे रेल्वे ट्रॅकच्या खालून वाहत जातो। LTT स्टेशनच्या दरम्यान हा पोहोचतो। मात्र इथे जर आपण पाहिलात तर रेल्वेकडून इथे जाळी बसवण्यात आलेली आहे, ज्यामुळे हा कचरा जो आहे तो BMCच्या हद्दीमध्ये तुंबलेला आहे। मात्र ह्याचा परिणाम असा होतोय की ज्यावेळी आता पाऊस पडेल त्यावेळी हा कचरा इथेच तुंबणार आणि इथून पाणी ओव्हरफ्लो होणार नाल्याचं, जे पाणी बाजूला असलेल्या या रेल्वे ट्रॅकपर्यंत पोचणार आणि शेवटी रेल्वे बंद पडणार। अशाच नाल्यांमुळे रेल्वे नेहमी बंद पडते, कारण की कुर्ल्याचा हा भाग अतिशय सखल भाग आहे। पहिल्याच पावसामध्ये दरवर्षी नालेसफाईची पोलखोल होते। मात्र इथे जर आपण पाहिला तर BMCचा जो 99% नालेसफाई झाल्याचा जो दावा आहे तो इथे पूर्णतः फोल ठरलेला दिसून येतो, तो निष्फळ ठरलेला दिसून येतो। जरी नालेसफाई झाली असली तरी ती वारंवार होणं गरजेचं आहे। जोपर्यंत कचरा दिसतोय, जोपर्यंत गाळ आहे, तोपर्यंत ती नालेसफाई होणं गरजेचं आहे असं BMCकडून या कॉन्ट्रॅक्टर्सला सांगण्यात आलेलं आहे। मात्र कॉन्ट्रॅक्टर्स दिरंगाई करतात, निष्काळजीपणा करतात आणि अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा असून देखील तो साफ करत नाहीत, गाळ काढत नाहीत। अखेर याचा फटका मुंबईकरांना बसतो, रेल्वेच्या प्रवाशांना बसतो। त्यामुळे ही जबाबदारी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन या दोघांची आहे, जेणेकरून नालेसफाई जर व्यवस्थितरित्या आणि 100% झाली तरच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांची तारंबळ उडणार नाही, मुंबईची तुंबई होणार नाही। त्यासाठी आता जे नाले आपण दाखवतोय त्यावर तरी मुंबई महानगरपालिकेने आणि रेल्वे प्रशासनाने ताबडतोब ॲक्शन घेऊन त्यांची नालेसफाई करणं आवश्यक आहे हे दिसून येते। कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।